नमस्कार मित्रांनो, मी विनोद आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपल्या चॅनलचं नाव आहे विनोद क्रिएशन 123. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशा नवनवीन व्हिडिओसाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण जातोय शेताकडे. सकाळचे वाजलेत 6. आणि मेन म्हणजे व्हिडिओ करायचं कारण म्हणजे सकाळी 6 वाजता 3 फेज लाईट येते आणि आपण चालू केलं आहे उसाला पाणी पाटाने. थोडंसं गारवा वाजतोय, थंडी पण वाजते खूप. आणि काय झालं आहे, 15 दिवस झालं पाऊस पूर्णपणे गायबच झाला आहे. त्यामुळे उसाला पाणी चालू केलं आहे. गावापासून 1-1.5 किलोमीटर आपलं शेत आहे. थंडगार वारा सुटलेला आहे चांगला. पावसाळा म्हणलं की हिरवीगार झाडे, हिरवीगार गवत. आणि आज थोडंसं सकाळ आभाळ आलेला आहे भरपूर. आपण पोचलोय एकदाशी आपल्या शेतामध्ये. हा आहे रोड मध्ये. आता आपण पोचलो शेतामध्ये. नारळाची आणि आंब्याची झाडं लावलेत नवीन. हा आपला ऊस आणि हा छोटा आहे नवीन लावलेला, म्हणजे उशिरा लावला होता. आणि तो सोयाबीन निघाल्यावर पाठीमागचा मोठा दिसतोय तो. हा आणि इथेच पाणी चालू आहे. तर सर हा आहे ऊस. पंधरा दिवस झालं पाऊस गायब असल्यामुळे हे आहे सोयाबीन महावीस 228. नव्वद दिवसाचं हे वाण आहे. 15 दिवस पाऊस गायब असल्यामुळे
याची पण वाढ खुंटलेली आहे. जेवढं आहे तेवढंच बसले ते. सध्या तरी मराठवाड्यात पावसाची खूप म्हणजे खूप गरज आहे. कारण काय झालंय, 15 दिवसापासून पाऊस गायब असल्यामुळे काही जणांच्या पेरण्या राहिल्यात, ज्यांनी पेरले त्यांचे उगवायचे राहिले. पाऊस पडल्याशिवाय पिके पण वाढणार नाहीत. जी आहे तिथंच थांबलीत सगळी पिकं. आणि हे दुसरं वाण आहे, हे थोडं पातळ झालं आहे. म्हणजे पेरल्यानंतर ह्याला पाऊसच पडलेला नाही. हे आहे 335 महाबीज 335 व्हरायटी. आपण आलो आता त्या खालच्या ऊसापाशी. इथून आपल्याला बोरवेल चालू करायचं आहे, जे डायरेक्ट त्या वरच्या ऊसामध्ये पाणी चालू आहे त्याचं. हे पण ह्याला पण पाणी द्यायचं झालंय. हा आहे ऊस कृष्णा 86 कृष्णा. ह्याला आपण पाणी दिलेलं आहे. चला, हे आहे बोरवेल, आपल्याला ते चालू करायचं आहे. लाईट आली का ते पाहू. आहे बोर्ड, लाईट आलेली नाही, आलेली आहे पण फॉल्ट आहे. 6 वाजता येईल बरोबर, अजून तरी आलेली नाही आहे. थोड्या वेळ आपण वाट बघू. हे झाड ओळखलत का? हे आहे प्रत्येकाच्या घरात दररोज भाजीसाठी वापरला जाणारे कढीपत्ता. हे आपलं चांगलं मोठं झालं झाड आहे. आंब्याच्या झाडापेक्षा मोठं झाले ते. हे आहे केशर आंब्याचं कलम केलेलं रोपाचं लावलेलं झाड. हे लावून 3 वर्ष झालं. ह्या वर्षी थोडं लागलं होतं, पण तिसऱ्या वर्षी फळ घेता येत नसल्यामुळं आपण फळ ते धरलेलं नाही. चांगल्या प्रकारचं झाड आहे. हा आहे 8005 ऊस. दुसऱ्या वर्षाचा खोडवा आहे. याला पण आपल्याला पाणी चालू करायचं आहे, पण ते वरचं नवीन लागण आहे, ते लागण झाल्यानंतर आपल्याला ह्याला चालू करायचं आहे. हे आहे पॉवरटेक ऑटोमॅटिक स्टार्टर किट. हे आहे 3 फेज मोटर. अजून तरी लाईट आलेली नाही. 3 फेज म्हणजे एक फेज आहे, 3 फेज आलेली नाही लाईट. येईल थोड्या वेळात. महाराष्ट्र शासनाच्या मागेल त्याला शेततळे अंतर्गत हे आहे तब्बल 1 एकरात शेततळे. तुडुंब भरलेलं आहे. मागील त्याला शेततळे अंतर्गत हे महाराष्ट्र शासनाची एक योजना चालू आहे. याला प्रामुख्याने 4 लाखापर्यंत टोटल खर्च येतो. त्याला सबसिडी भेटते काहीतरी 2 लाखापर्यंत, 50% पण सबसिडी आहे. आणि हे
80% भरलेलं आहे आणि हे पाणी चालू आहे भरायला त्याला. हे शेततळे पावसाळ्यामध्ये भरल्यानंतर खरी गरज पडते ती उन्हाळ्यामध्ये, दिवाळीनंतर ज्यावेळेस पिकांना पाणी चालू होतं आणि उन्हाळ्यात पाण्याची पातळी कमी होते त्यावेळेस याचा उपयोग चांगल्या प्रकारे होतो. निसर्गरम्य वातावरण. जिकडे बघल तिकडे नुसते ऊसाचे क्षेत्र आहे. चला लाईट आली का बघू ते. अजून तरी लाईट आलेली नाही आहे. आपल्याला आता डबल चेक करायचं एकदा. चेक करून बघू. आपल्याला आता फेज चेंज करून बघावं लागेल काय झाले ते. सहा वाजता लाईट येणार होती. बघायचं आपल्याला. हे आहे स्टार्टर. जर मोटर उलटी फिरत असेल तर हे 2 वायर चेंज करावे लागतात. त्यानंतर हे आपण चेंज केलेलं आहे. आता दुसरं वायर लाल पिवळं निळं यापैकी कोणतेही 2 आपण वायर चेंज करायचे. आता ऑटोचे पण वायर आपल्याला चेंज करावे लागतील. हे आपण केलं एक चेंज म्हणजे बदलायचे. हे लाईटचं काम आहे, काळजीपूर्वक केलं पाहिजे शेतकरी मित्रांनी. आपल्याला कुठे शॉक नाही लागणार याची काळजी घ्यायला पाहिजे. हे आपण चिटकेट चालू केले. बसवतोय आपण. बसवली आहे आपण एक. आता राहिले ही एक शेवट. चालू होते का नाही बघायचं आपल्याला. हे चालू केलंय आपण आणि पाहू शकताय हा आहे पॉवर पिकाटो. लाईट चालू केल्यानंतर कंप्लीट 3 मिनिट म्हणजे 3 मिनिटाचा ऑटो आहे. ऑटोचं बटन दाबल्यानंतर बरोबर 3 मिनिटांनी मोटर चालू होते. अशा प्रकारे चालू झालेली आपली मोटर. हे आलेलं आहे पाणी आणि हे बोरवेल आहे. 320 फूट टोटल लांबी आहे. 320 फूट आणि हे चालतं फक्त 110 फुटावर. म्हणजे वरच्यावरच चांगले झरे आहेत. 60 फुटाला 40 फुटाला पहिलं पाणी लागलेलं आहे आणि मोटर फक्त चालते फक्त 110 फुटाला. चला आपण जाऊयात. आपल्याला जिथे पाणी लावायचं नाही तिथे. आणि पाणी भरपूर असल्यामुळे आपण ठिबक न करता पाण्यानं पाणी देतो.
आपला ऊस ऊसाची मेहनत पण झालेली आहे आणि आपल्याला माती लावलेली आहे. आज थोडं वातावरण चेंज झालेलं आहे, पावसाची शक्यता आहे चांगली आणि गरज पण आहे पावसाची. कारण काय झालं आहे, बरोबर 15 दिवस झालं पावसाने जी उघाड दिलेली आहे आणि कधीतरी मराठवाडा म्हणलं की दुष्काळग्रस्त आहे आणि त्यात पाऊस नाही म्हणल्यानंतर खूप बिकट परिस्थिती आहे. नुसतं शासन म्हणतोय दुष्काळमुक्त करू, पण त्यांच्या योजना फक्त कागदावर आहेत. हां, त्यासाठी ते काही चांगले ठोस उपाय करत नाहीत. असे किती शासन आले, किती शासन गेले, काय नाही, फक्त त्यांचं योजना बोलायचं झालं, कागदोपत्री फक्त योजना लावायच्या, संपला विषय. इकडे शेतकरी मरतोय, त्यांना त्याचं काय देणं घेणं नाहीत ना. त्यांचं सरकार त्यांची पोळी भाजली बाद झालं. फक्त आलोय आपण इथे आता. चला, ऐका, शासनाला शेतकऱ्याचं काय देणं घेणं नाही, फक्त मतदानापुरतं शेतकऱ्याचा वापर करायचा, तेव्हा तेवढा वापर झाला, संपला विषय. पुन्हा शेतकरी मरो की जगो, त्यांना काही देणं घेणं नाही. हे आलोय आपण इथं आता. हे चालू आहे पाणी. अजून परत लाईट गेली वाटतं, चालू आहे की आपल्याला जाऊन बघावे लागेल. चला, शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे पण पावसाने दडी मारल्यानंतर जर आपल्याकडे पाणी असेल तर लगेच पाणी चालू करा. कारण बोरवेलचं पाणी जे असतं ते चांगलं गरम असतं आणि कोणत्याही पिकासाठी ते चांगलं असतं आणि ऊसासाठी तर एकदम भारी आहे ते पाणी. येईल, लाईट गेली वाटतं. आणि काय होतंय, पाट पाण्यानं पाणी दिल्यानंतर चांगलं पाणी ऊसाला भेटतं. अजून परत लाईट गेली वाटतं, आपल्याला परत मोटरकडे जावं लागेल. ऑटो आहे तरी पण नेमकं काय झालं ते बघावं लागेल. चला, परत आहे त्या मार्गाने. असंच आहे शेतकऱ्याचं. लाईट गेली लगेच जावा खाली, मोटरकडे जावा, अजून परत या, अजून लाईट गेली, अजून परत या. चला, बघल तिकडे नुसतं ऊसच. आणि ते पण म्हणलं पाहिजे ना, एक तर दुष्काळग्रस्त भाग, त्यात सोयाबीनला भाव नाही. काय करायचं शेतकऱ्यांना? सरकार म्हणते सोयाबीनला भाव देऊ, 7,000 भाव देऊ, 8,000 भाव देऊ. शेतकऱ्याला किती भेटतोय भाव? त्याला काढणी किती आहे, पेरणी सहित खर्च म्हणलं तर एकरी कंप्लीट 15-16 हजार खर्च, 20,000 खर्च जातोय सोयाबीनचा एकरी. सगळं टोटल पेरणी सहित, फवारणी म्हणा, त्याला खुरपणी आहे, त्याला मेन म्हणजे औषध फवारणी आहे, त्याला खत आहेत, आणि त्यानंतर पुन्हा त्याला काढणी, मळणी, टोटल म्हणलं की लांब 20,000च्या पुढे जातो खर्च. त्यात उत्पन्नच किती येणार आहे? येऊन एकरी 10-12 क्विंटल. निम्मा पण सुद्धा खर्च शेतकरी राहत नाही. फक्त जमीन बसून राहू नये म्हणून ती शेतकऱ्यावर. आणि सगळे म्हणतात शेतकऱ्याचं भारी आहे. कशानं भारी आहे? ऊन, वारा, पाऊस अशा अमाप संकटातून शेतकरी वाट काढत असतो
आणि वाट काढल्याशिवाय पर्याय पण नाही. चला आपण आलो जवळ आता. तर ते पाहायचंय नेमकं अजून काय झाले ते. लाईट तर आहे का परत आले? लाईट आल्या वाटतं आता. चला अजून एक आपल्याला मोटर चालू करायची आहे. अजून एक तुम्हाला एक चांगल्या प्रकारची दाखवतो. जातोय आता विहिरीकडे. तुम्हाला एक विहीर कशी असते आणि सध्याच्या काळाला अशी विहीर बांधता येईल का हे फक्त कल्पना करण्याइतकं आहे. ऊस चलो. पाऊस नसल्या कारणाने उगवायला थोडा त्रास होत आहे पिकाला, सोयाबीनला. पण लवकरच उगवेल, पाऊस पडेल या आशेवर. चला तुम्हाला दाखवतो बांधकाम क्षेत्रातील एक अद्भुत नमुना कशाला म्हणलं जातं. ती विहीर चिरेबंदी काळ्या पाहू शकताय. त्या पायऱ्या पूर्ण दगडाच्या पायऱ्या आहेत. मारुतीराया विहीर पाहू शकता तुम्ही. आत्ताच्या काळाला अशी विहीर बांधणं शक्य आहे. मे मध्ये पाऊस झाल्यामुळे तुडुंब विहीर भरलेली आहे. पाहून दे. बांधकाम क्षेत्रातील एक अद्भुत नमुना. तर हे एकदम जबरदस्त बांधकाम आहे. जुन्या काळात सगळ्या विहिरी आता अशाच होत्या, अशाच आहेत अजून पण. फक्त काय झाले, लक्ष न दिल्यामुळे अशी झुडपं वाढलेली आहेत. झुडपामुळे काय होतंय, हे असं दगड ढासळायचं प्रमाण वाढलेलं आहे. एकदम स्वच्छ आणि नितळ पाणी. थोडे पाला पडल्यामुळे वरच्या साईडला फक्त आहे घाण. पूर्वीच्या काळातील लोक बैलगाड्यामध्ये दगड आणून अशी विहीर बांधत होते. आता काय, पहिले हे विहीर बांधायचं म्हणलं की 4-4, 5-5 महिने लागायचे. आता महिन्यात कसं म्हणता येईल, 15 दिवसात आपली विहीर तयार होते. डायरेक्ट मोठे पोकलेन आलेत. पोकलेनमुळं 40 फुटापर्यंत खांतेत जाग्याला. ही आहे विहिरीची पाणबुडी, आपण चालू केलेली आहे. आपल्याला आता इथले पण वायर चेंज करावे लागतील, त्याशिवाय पाणी भरपूर येणार नाही बाहेर. लहान आणि निळ वायर आहे ना, ते आपण फक्त क्रॉस इकडे करायचं फक्त. हां, दोन्हीपैकी एक कोणतरी चेंज करायचं. या तिन्हीपैकी कोणतेही दोन चेंज केले ना ते होऊन जाते. हे आपण निळ्या पलीकडे होते ते अलीकडे घेतलेलं आहे, आणि हे लाल आहे ते आपण इकडे लावलं अलीकडे साईडला. हे आपण बदललं वायर, फिट बसलं पाहिजे चांगलं. आपण चालू केली मोटर.
बघू किती पाणी येते. पाहू शकता पाणी वायर चेंज केल्यानंतर चांगल्या प्रकारे वाढलेलं आहे. चला आपण काही ऊसाकडे जाऊन येऊ. तिथं पण लागलेलं पाणी चांगल्या प्रकारे. दोन सऱ्यामध्ये इथे एक, इथे एक आणि इथे एक. तीन सऱ्यामध्ये लावलेलं आहे पाणी. चालू झालेलं आहे पाणी. आपण प्रधानमंत्री फसल विमा योजना 1 जुलै 2025 पासून चालू होते. ज्या ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टाक फार्मर ID बनवलेलं नाही त्यांनी लवकरात लवकर या 2 दिवसात बनवून घ्यावा. कारण ॲग्रिस्टाक ID शिवाय आपल्याला विमा भरता येणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर ज्या शेतकऱ्यांनी कार्ड काढलेलं नाही त्यांनी लवकरात लवकर आपल्या जवळच्या CSC सेंटरला जाऊन लवकरात लवकर ते कार्ड काढायचं आहे. कार्ड काढल्यानंतरच आपल्याला हे होणार आहे, विमा भरता येणार आहे. अथवा आपला विमा भरता येणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर आपलं कार्ड काढायचं आहे. शेतकरी बांधवांना ही नम्र विनंती. आणि आपल्याकडे ह्या वर्षी आता ते ICICI एक नवीन कंपनी दिली सरकारने. आणि ह्या वेळेचं ते जे विमा योजना आहे त्यात थोडा बदल केलेला आहे. आपल्याला जे पैसे भेटत होते म्हणजे विम्याचे ते अगोदर आपण क्लेम केल्यानंतर भेटायचे. शासनाने आता नवीन नियम काढलेला आहे की पीक कापणी नंतर विमा आपल्याला सगळ्यांना भेटेल. हे काय शासनाचं म्हणा शेतकरी विरोधी धोरणच आहे ते. त्यात काय म्हणजे शेतकऱ्यांना आता त्या गोष्टी सवय झाली त्या गोष्टीची. चला तर आपण लावू एक 4 सऱ्यामध्ये पाणी. म्हणजे काय होईल, चला 1 2 3 लावू आता आपण पाणी सऱ्यामध्ये. 1 लावल्यानंतर काय होईल की पाणी चांगल्या प्रकारे सऱ्या भिजतील. एक बंद करू द्या. आपल्याला बंद करावं लागेल. सुरुवातीची बंद केल्यानंतर आपल्याला चालू करावं लागेल. चालू करू बंद करू जाईल शेवटला पाणी. पाणी जाईल कडेपर्यंत. आता पाऊस असल्यामुळे पाणी द्यायचं खूप अवघड आहे. द्यायचं म्हणजे हे चालू करायचं तरी पण
पाणी बंद करू थोडं. आलेलं आहे पलीकडे पाणी या 2 सऱ्यामध्ये. आपल्याला ह्या 2 सऱ्यामध्ये पाणी चालू करावं लागेल. चालू केलं पाणी ते दाखवतो या. हे 1, हे 2 आणि हे 1, हे 3 सऱ्यामध्ये लावायचं पाणी. कारण एकच काय होतं की हळू पाणी जातं आणि पूर्ण सरी भिजते. एक सरीमध्ये लावलेलं पाणी काय होईल, एक फास्ट पाणी जाईल आणि लगेच हे होईल, पाणी काय शेवटपर्यंत पोचणार नाही. पोचेल शेवटपर्यंत पण लगेच फाडकून जाईल. त्यामुळे आपण 3 सऱ्यामध्ये लावू पाणी या. आपण लावलं आता त्या 3 सऱ्यामध्ये. पाणी कुठपर्यंत गेलं बघू. हे बारीक शांत पाणी चालू होते म्हणजे पूर्ण सरी भिजते. पुन्हा आपण जे बुंडा लावला ना माती बुंडीसारखी ती शांतपणे भिजते. त्यामुळे आपण 3 सऱ्यामध्ये पाणी लावलं. बघा एक सरीमध्ये लावलं काय होतं, फास्ट पाणी पळ जात आहे आणि लगेच कोरडी पडते सरी लगेच. आपण का लावलेलं पाणी ते चालू केलं होतं आपण. त्याला शेवटलं पाणी गेलं वाटतं. ते आपल्याला सरी बंद करावी लागेल. तर आपण पाहू शेवटपर्यंत गेले का. ते गेले असेल तर आपल्याला बंद करावे लागेल. आले शेवटपर्यंत बघावंच लागेल. खूपच फास्ट नाही. काल पाणी लावल्यामुळे चालू पाणी याच्यामध्ये आलेलं आहे. तर हे आपण काल भिजवलेलं चांगलं भिजलेलं आहे पूर्ण. आपण आज थोडं बहुतेक वातावरण चेंज झालेलं आहे. पावसाची शक्यता आहे.
पाऊस गरज पण आहे हो. एक तर दुष्काळग्रस्त मराठवाडा आणि त्यात पाऊस नाही. आणि इकडे काय जमीन काय नद्यावर नाही ना. मेन म्हणजे इकडे एक पण नदी नाही जास्त. सरकार फक्त जो घोषणा करतंय प्रत्येक इलेक्शनच्या वेळेस, नदीजोड प्रकल्प करू, नदीजोड प्रकल्प करू, फक्त तेव्हाच मराठवाडा चांगला पाणीमुक्त होईल जेव्हा नदीवर प्रकल्प होतील. कारण पश्चिम महाराष्ट्राला तर भरपूर नद्या आहेत, ते वाहून पाणी समुद्रात जातं. नदीजोड प्रकल्प करून पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी जर मराठवाड्यात वळवलं ना तर मोठ्या प्रमाणात जमीन सिंचनाखाली येऊ शकते. पण हे शासनानं करावं लागतं. शासन फक्त विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या भागाकडे बघते. मराठवाड्याकडे त्यांना देणं घेणं नाही. त्यांना फक्त इलेक्शन झालं, संपला विषय. पुन्हा मतदार राहायचं फक्त त्या आठवणीत, फक्त इलेक्शन पुरतं संपला. पुन्हा इलेक्शन झालं की तुम्ही कोण आम्ही कोण, संपला विषय. जेव्हा शासन हे चांगल्या प्रकारे धोरण राबवेल, नदीजोड प्रकल्प स्वतः जेव्हा मंत्रिमंडळात निर्णय होतील चांगल्या प्रकारे आणि जेव्हा ते अंमलात आणतील, तेव्हा काय मराठवाड्याचा विकास होईल. तोपर्यंत मराठवाड्याचा विकास शक्य नाही. कारण हे पाणी फक्त इथली जमीन, मराठवाड्यातली 90% जमीन फक्त आणि फक्त या पावसावर अवलंबून आहे. काय होतंय, 2 वर्ष पाऊस पडतोय, 3 वर्ष दुष्काळ पडतोय, 1 वर्ष पाऊस पडतोय, पुन्हा 2 वर्ष पाऊस कमी पडतोय. शेतकऱ्याचा सगळ्यात जास्त आत्महत्याचं प्रमाण जास्त आहे फक्त मराठवाड्यामध्ये. याचं कारण हे नापिकी, एकतरी ओला दुष्काळ पडतो, नाही तर कोरडा दुष्काळ पडतो. ओला दुष्काळ कसं तरी शेतकरी जगतोय, पेरणीचा खर्च ह्या गोष्टीतून करतोय, आणि त्यात पाऊस कमी पडला की अशी नाशी पिकं पूर्ण वाळून जातात. सरकारला याचं देणं घेणंच नाही ना. त्यांना दुसरीकडून उद्योगपती आहेत, त्यांना भरपूर ठिकाणी पैसा येतोय. शेतकऱ्याचं काय, शेतकरी काम राबतोय, काम करतोय, त्यांना याच्याशी देणं घेणंच नाही आणि त्यांना गरज पण नाही. त्यांना वाटतंय शेतकऱ्याला काय, शेतकऱ्याला रात्री अपरात्री जावं शेताकडे, रात्रीची अपरात्री दिवसा वीज द्यायची नाही. आणि आता शासनाने काढले मागेल त्याला सौर ऊर्जा केला तुम्ही खरं. लाखो लोकांनी फॉर्म भरले, अजून त्यांना कधी पूर्ण भेटेल आणि काय भेटेल. शासनाने काय जणांनी पैसे भरून ठेवले सौर ऊर्जेला ऑनलाईन करून, सौर ऊर्जा भेटावं म्हणून. 6 महिने झालं सौर ऊर्जेचं ऑनलाईन करून, अजून काही जणांना मंजुरी भेटलेली नाही. मंजुरी केव्हा भेटायची, पण नंतर आपल्या शेतामध्ये बाहेरचं कधी, आपली मोटर चालू कधी व्हायची. मग तेच म्हणतो ना, शासनाच्या सगळ्या योजना फक्त कागदावर आहेत. कागदावर जेव्हा त्या संपूर्णतः अंमलात आणल्या जातील, तेव्हा काही शेतकरीचा विकास होईल किंवा त्यांचं उत्पन्न वाढेल. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 सांगितलं होतं, आम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू. 14 ते 24 10 वर्ष झालं शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं नाही, उलट निम्म्याने कमी झालं. कारण पेट्रोलचे भाव वाढले. पेट्रोल जाऊ द्या, खताचे जे शेतमाल आहेत, शेतमालाचे भाव उत्पन्नापेक्षा कमी केलेत आणि खताचे भाव वाढवलेत. खताचं पहिलं पोतं होतं एक 800-900ला, ते नेले 2000पर्यंत. आणि आपल्या पिकाची सोयाबीनचा भाव होता तो आणि कमी आणला आहे, 5000पर्यंत सोयाबीनचा भाव आलेला आहे. 5000 पण त्याच्यापेक्षा कमी आहे. गेल्या वर्षापासून 2024 पासून हा भाव 4000च्या वर काही गेलेला नाही, 4.5च्या वर. तो उलट कमी येतोय. कारण आणि शेतकऱ्यांना कसं आहे, ह्यावर्षी शेतकऱ्यांनी 2800, 3000, 3200, 3300पर्यंत सोयाबीन घातल्यात. कारण शेतकऱ्यांना गरज आहे. कवडीमोल भावाने शेतकऱ्यांना माल विकला आहे आणि शासन म्हणते शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू. कायच उत्पन्न दुप्पट करताय तुम्ही? ते आमच्या भावाला माल द्या ना, आम्हाला दुसऱ्या कोणाच्या योजनेची गरज नाही. शासकीय अनुदान म्हणा, विमा तुम्ही मला चांगल्या प्रकारे भाव दिल्यावर आम्हाला ह्या गोष्टीची गरज पण नाही. पण शासनच शेतकऱ्याच्या मुळावर उठलेलं आहे. जेव्हा शेतकऱ्याला चांगल्या प्रकारे शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल, तेव्हाच चांगल्या प्रकारे शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल, तेव्हा शेतकरी हा थोडाफार विकसित होईल. नाहीतर आणि हा तो मराठवाडा तर खूप महाग असलेला भाग आहे. मेन म्हणजे हा मुख्य तिथं पाणी नाही. उन्हाळ्यात अशी
अशी गोष्ट आहे, उन्हाळ्यात तर टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो पाणी पिण्यासाठी. आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि पश्चिम महाराष्ट्रात कोकण भागातल्या काही नद्या असं फुकट समुद्रामध्ये पाणी त्यांचं ते जातं. तेच पाणी आपण महाटोड्यावर वळवलं तर चालणार नाही का? चालल्यानंतर थोडं प्रमाण तर किमान 50% क्षेत्र येईल ना पाण्याखाली, नदीचं पाणी आल्यानंतर. आता तुम्ही पाहू शकता नाशिक, औरंगाबादला काही भाग, जायकवाडी धरणातून पाणी कॅनलने पाणी पोचतंय, तिथला भाग काही आहे. पण बीड, धाराशिव, जालन्याचा काही भाग, नांदेडचा काही भाग, काही भागात अशी परिस्थिती आहे, मोठ्या प्रमाणात डोंगराळ भाग आहे आणि तिथं पाण्याची खूप म्हणजे खूप कमतरता आहे. त्यामुळे सरकारने नदीजोड प्रकल्प आहे ना, तो सगळ्यात अगोदर मराठवाड्याकडं लक्ष दिलं पाहिजे. आणि सगळ्यात अगोदर नदीजोड प्रकल्प आहे ना, तो मराठवाड्यात राबवला पाहिजे. तेव्हा काहीतरी मराठवाड्याचा विकास होईल.